येतो आम्ही म्हणत राजे उठले आणि बाळाचे हात क्षणभर ओंजळीत दाबून दरवाजाकडे चालू लागले. धुराने भरल्या दालनातून धीर पुरुष चालत होता. त्यांच्या पाठमोऱ्या चालीकडे बघताना सईबाईंची तृप्त नजर त्यांच्या टोपातील एटदारपणे डुलणाऱ्या मोतीलगावर स्थिरावली. त्या मोतीलगाबरोबर त्यांचे मन पाखरू डुलत होते. त्यांना सांगत होते, 3 मुलींच्या पाठीवर हे महाराजे झाले. त्यांना भरल्या डोळ्यांनी बघून परतणारी स्वारी आता केवढी पोक्त दिसते. एरवी मुलूकभर धावणी करताना पाठीवर धुळलोट घेत दौडणारी स्वारी आमच्या महालातून बाहेर पडताना मात्र पाठीवर ओव्याची धुळलोट घेऊन चालली आहे. कुंकुबळ असावं तर असं. सईबाईच्या महालातून बाहेर पडलेले राजे तसे जिजाबाईच्या महालात दाखल झाले. खबर मिळाल्यापासून महाराजांसाठी एखादं साजरं नाव शोधण्याएवढी तरी फुरसत मिळाली की नाही राजे? राजांना आपल्या शेजारी बैठकीवर बसण्याची इशारत करीत जिजाबाईंनी जाप केला. नाही माँसाहेब, आम्हाला तुमच्या खलितातील एकच बाबीची सारखी याद लागली. न बसता उभे राहूनच राजे अदबीने बोलत होते. कोणत्या? आम्ही थोरले आऊ झालो. या तुमच्या बोलांची म्हणजे महाराजांसाठी आम्ही नाव शोधलं पाहिजे म्हणा की. आम्ही ते केव्हाच योजून आहोत. पण पहिला पाळ म्हणजे खाशी कौतुकाची बाब, नाही राजे? पुन्हा आऊसाहेबांनी तो सवाल टाकला. त्या सवालाने त्यांच्यासमोर उभे असलेले राजे आता मात्र पुरते जाया झाले. काय बोलावे, कसा जाप द्यावा? माँसाहेब, मतलब आमची काही गल्लत? राजे घोटाळले, अडखळले. तशी गल्लत नाही, पण गड चढून येताच कधी नव्हे ते पायावर पाणी घ्यायच्या आधीच सीधे दरुनी महालात आलात. कसं? जिजाऊंनी हसून विचारले. राजांच्या धारदार नाकाजवळच्या निमुळत्या डोळ्यावरच्या पापण्या त्या बोलांनी क्षणभर लवल्या. दुसऱ्या क्षणी मुजरा घालीत राजे वळले. त्यांच्या पाठमोऱ्या मूर्तीकडे बघणाऱ्या आऊसाहेबांची नजर अवखळपणे हिंदळकणाऱ्या मोतीलगावर स्थिरावली. त्या मोतीलगावर पंख पसरून बसलेले त्यांचे मातृहृदय त्यांना सांगत होते, एवढ्या दौडी घेतात. आता बाळराजांचे आबा झाले तरी राजांचं पोरपण काही केलं नाही. ते कधीच जाऊ नये. फर्जंद असावे तर असे. जिजाबाई त्या विचारांनी स्वतःशीच हसल्या. त्यावेळी राजे महालाबाहेरच्या चौकात घंगाळातील आणि गडव्याने पायावर घेत होते. त्यांच्या टोपातील लगटलेली मोतीलग मात्र स्थिर झाली होती. ज्येष्ठ वद्य अष्टमीचा सूर्य उगवतीचे मोर्चे फोडू लागला होता. फटफटीला सुरू झालेल्या बालेकिल्ल्याच्या नगाराखान्यातील चौघड्यांनी काही पिपाणीच्या सुरावटींनी पुरंदरचा 18 कारखाना जागविले. हिरव्या आंबोतीच्या रसवंत आराशीची गडाचे पत्थरी दरवाजेसुद्धा जिंदादिले केले. बालेकिल्ल्याच्या माथ्यावरचा भगवा जरीपटका आभाळाला थपडा देत पाटवाऱ्यावर फडफडू लागला. हलगी, लेझीम तालावरच्या वाजत गाजत बाळवृत्तविडे गड चढू लागले. थैलीपोच झालेल्या नात्यागोत्यातील लागेबंद जनाना केव्हाच गडादाखल झाला होता. राजगडाहून राजांच्या राणीवंशाचे मेने तर 5वीलाच गड चढून आले होते. सोयराबाई, पुतळाबाई, गुणवंताबाई, सकवारबाई, सगुणाबाई, लक्ष्मीबाई, काशीबाई या 7 राण्यांनी प्रभातस्नान आटोपून भरजरी शालू परिधान केले. दरुनी महालात सईबाईंचा महाल चिराग दालनांच्या ज्योतींनी उजळता केला होता. सुगंधी पुष्पमालांनी त्या ज्योतींचा प्रकाश गंधित केला. आज बाळराजांच्या बारशाचा सोहळा होता. प्रभाकर भट राजोपाध्याय मुहूर्तासाठी कंकाळात घटिकापात्र सोडले. सईबाईंच्या महालात पुष्पमाला आणि जरीबुतून शृंगारलेल्या पाळण्याभोवती सवाष्णी रांगोळी रेखली. त्यांच्या खाली कणकीचे तेवत्या दिवल्यांची पंचकडी मांडली. चंद्रकळी शालू नेसलेल्या सईबाई सोन्याची फुले मढवलेली
गुंची घातलेली जरीचे अंगडे ल्यालेले बाळराजांना घेऊन चांदीच्या फुलाच्या चंदनी पाटावर बसल्या. त्या पाटाभोवती रांगोळीचे नाजूक नकसकाम पिरले होते. पूर्वाभिमुख बसलेल्या तृप्त डोळ्यांच्या आपल्या लेकरूवाळ्या सुनबाईकडे डोळाभर पाहताना शेजारीच जिजाऊ उभ्या होत्या. सोयराबाई, पुतळाबाई, काशीबाई अशा रक्ताच्या नात्यातील 5 सवाष्णी सईबाईंच्या सामोऱ्या आल्या. सईबाईंच्या मळवट भरल्या सावळ्या मुखाभोवती फेर धरू लागल्या. खणानं नारळानं भरलेल्या एक ओटी रिकामी करून दुसरी ओटी घ्यायलाही त्यांना फुरसत मिळत नव्हती. औक्षणाच्या ओवाळणीची ती पंचारती खाली ठेवलीच जात नव्हती. बाळंत विड्यांची झिम्बड उडाली होती. बाहेरून प्रभाकर भटांचा मुहूर्त भरत आल्याची वर्दी आली. महालातील गडबड वाढली. पाळण्याच्या एका बाजूला पुतळाबाई आणि दुसऱ्या बाजूला सोयराबाई उभ्या होत्या. पाळण्याशेजारी तबकात ठेवलेली गुंची अंगड घातलेला दगडी वरवंटा गोपा पुतळाबाईंनी लाजून हसत हसत उचलला. गोपाळ घ्या म्हणत त्या मधल्या पाळण्यावरून 3 वेळा सोयराबाईंच्या हाती दिला. पुन्हा तबकात ठेवला. नाव काय ठेवायचं? कुणीतरी जाणती बोलली. बाळराजांचं नाव संभाजीराजे ठेवा. त्यांच्या काका महाराजांची ती यादगीर आहे. जिजाबाईंच्या बापणीकडा ते नाव सांगताना आपल्या थोरल्या पुत्राच्या आठवणीने पाणावल्या. पुतळाबाईंनी बाळराजांना सईबाईंच्या मांडीवरून अलगद उचलले. 3 वेळा पापण्यावरून पलीकडच्या सोयराबाईच्या हाती देताना त्या प्रसन्न हसत म्हणाल्या, गोपाळ घ्या, गोविंद घ्या. पाळणातील तलम बिछाईतीवर हळुवारपणे हातातील बाळराजांना ठेवून त्यांच्या छोटेखानी कानाजवळ आपले ओठ नेत पुतळाबाईंनी त्यांना त्यांचे नाव सांगितले. शंभूजी. आणि ही बदतमीजी केल्याबद्दल पाठीवर पडलेले काशीबाईचे, गुणवंताबाईचे गोड धपाटे हसत हसत सहन केले. शंभूसाठी सवाष्णी पाळणा गाऊ लागल्या. अभिषेक पात्र गंगाळात बुडाले. सईबाईंनी पुढे होत पाळण्याला पाठ लावून एकदा पाठ झोका दिला.